या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। आतावर फक्त असं वाटत होतं की तुला तुझ्या हक्काचं काहीतरी मिळावं, पण आता आता आपल्या दोघांच्या हक्काचं कोणतरी येणार आहे। मला असं वाटतंय आपण हे आता घरात सांगितलं तर कदाचित अडचण येईल। कसली अडचण? अहो आताच सगळे तुम्हाला आर्मीत परत पाठवाय तयार झालेत आणि आता हे कळलं तर काळजीपोटी तुम्हाला जाऊ देणार नाहीत। जर मी इथं आहे ना तर तुला कामाला हातच नाही लावू देणार, आणि मी गेल्यावर जर तू कामाला हात लावलास तर मग बघ। आजा आज तू बरं गोठ्यात आलेस? अगं जिजे सकाळपासून तोच काम करतोय। अगं बायकूनच कामाला लावला असेल त्याला। अरे काय नाही असं मामा। अरे तसं काय नाही, मग तिला काम न करा काही हिव भरले वैर? होय अगं। हा काय झोप झोप झोपू कशाला आपण? बघ हा घेत हे अहो एक तर लई गरम होतंय हो। गरम नाही, झोप। थंडी वाजते तुला, थंडी कणकणी आली तुला, आणि कालपासून बरं वाटत नाही। सोन्या आंब्याची तालवर काय मस्त वाटतं ना, है ना? एक काम कर शितले, तू बस इथं, तुला पडू वाटलं ना तर पड। काय काय का आता पडायचंच होतं तर पायपीट करून हिथं कशाला घेऊन आलाय? कशाला म्हणजे चालणं झालं ना तुझं एवढं? हा दमली असेल, बस इथं बस। बसू? हा कशी बसू? नाही म्हणजे मांडी घालून बसू का अशी बांधायला टेकून बसू का हिथं समोर बसू? कशी बसू? मुद्दाम करतेस ना? हाय का आता तुम्ही आधी एक सांगताय नंतर एक सांगताय, म्हणलं सगळंच तुम्हाला विचारून करावं ना। लई जीभ चालायला लागली का तुझी? हा बस इथं। योच ना तुमचा सोन्या आंबा? ए तुमचं काय? अगं यो आपला आपला सोन्या आंबा। हेच हो। अहो कसला भारी मोहर लागलाय की। मग उगाच म्हणतात ना त्याला सोन्या आंबा। माहिती ना कैरी कसल्या गोड लागतात? माहितीये काही कमी नाही खाल्ल्या। मी काय म्हणते, हा आता वर चढून कैऱ्या काढायचं मनात बी आणू नको। हा आता तुम्ही जेलाला असल्यावर त्यात काय आहे तेव्हा? उतर खाली उतर। एवढा नेम बसत नाही, आणि कसला होता मिलिटरीत भरती? शिकले तुझ्यामुळे माझ्या हाताला लागलेलं माहितीये ना, आणि भरतीतनं बाहेर काढलं होतं। हो काय तरच बोल नका, उगाच चौकात माझ्यावर ढकलू नका, तुम्हीच फिट नव्हता। हा मी फिट नव्हतो? भरती कसं काय झालो? ते मी तुमच्या माग लागून तुम्ही जरा हातपाय हलवले, शेवटी माझं गुड लकच कामी आलं की। तर 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 म्हणजे मी काहीच केलं नाही वे, सगळं तुझ्या गुडलकमुळेच झालं वे। मग नाही तर काय? अरे मोठ्यांसारखं वाघ, लहान पोरांनी काही बोलू नकोस। तर आता तुमच्या लेकराची आई होणार आहे, आणि लहान म्हणे। अगं म्हणजे डोक्या ना ग। बर चल इथं बस, मी काम उरकून घेतो। अहो थांबा मी बी येते की मदतीला, तेवढीच मदत होईल ना। कशाला? ऊन बघतीस का किती? म्हणूनच मी म्हणत होते ना। अगं म्हणजे सावलीला ग, चार प्रेमाच्या गप्पा मारू आपण। हा सारखी काय किरकिर करतेस ग? मला नाही मारायच्या काय गप्पा बिप्पा। बरं राहिलं, मी काम करून येतो, मग आपण आल्यावर बोलू। आज होळीचा दिवस आहे, तुझ्यातला सगळा राग, सगळा आगाऊपणा आजच होळीत जाळून टाकू दे। आणि शाण्यासारखी वाट, म्हणजे आपलं बाळ पण शान होईल। अहो तुम्ही आणि मी, आपण दोघांनी वाचायला नको हा पेपर? हा हिने वाचायला हवाय, बघ वाच। राधिका सुभेदार अगं सुसाईडचा प्रयत्न केलाय गॅरीनी। व्हॉट? गॅरीने सुसाईड अटेम्प्ट केलाय? मम्मा मी गॅरीला बघून येते। तू कुठे जायचं नाहीये? हिंमत दाखवायची होती तर मग एवढी हिंमत तुझं आयुष्य पूर्वीसारखं करायसाठी दाखवायची ना बाबा।
तुम्ही इतक्या अकंठ बुडालेला आहात त्या शण्याच्या प्रेमात. तुम्हाला बाहेरच्या जगाची जाणीवच नाही. आज मला एक गोष्ट कळून चुकली आणि ती मी माझ्या मनाशी पक्की धरून ठेवली. तुमच्या आयुष्यात जर कुणाला स्थान असेल तर ते फक्त शन्याला. गो बघ जा घो खाई गेलो. बावीत बिवीत उडी मारल्यान काय बघ जा. अहो आता तरी म्हणत होती ना कोणी रंग लावायला आलं तर मी किंचाळायचे म्हणून. गेली जावई बापून बरोबर रंग खेळायला. आय थिंक दादाने मॅजिक केलंय. अनुभव आणि ज्येष्ठत्व या बाबींचा विचार करता आमच्या आणि स्वराज्याच्या वतीनं अकबराशी बोलणी करण्यासाठी कारभाऱ्यांपैकी कोण जाणार? हमारे खरीदे का जवाब आने के आसार नहीं दिख रहे. नजर ना आए तो ना सही. चिंता के करनी शहजादे, वो संभाजी है, बड़ी दूर की सोचने वाला है. आमच्या खात्याच्या नियमानुसार जर असा उपद्रव होत असेल आणि त्याला काही पर्याय नसेल तर रितसर कारवाई करून वन खात्याचे कर्मचारी आणि शिकारी पाठवतो. शिकार करायचीच असेल तर वन खात्याकडनं माणसं पाठवता येतात, पण सध्या त्यांचे सगळे अधिकारी सुट्टीवर गेलेत. आता 1-2 दिवस तरी लागतील असं म्हणतात. ते येईतोवर आपण काहीच नाही करू शकत. ते बघा डुक्कर, त्याला मी पकडूनच राहणार. अहो तुम्ही आणि मी आपण दोघांनी वाचायला नको हा पेपर. हा हिने वाचायला हवाय. बघ वाच. राधिका सुभेदार अगं सुसाईडचा प्रयत्न केलाय गॅरीनी. व्हॉट? गॅरीने सुसाईड अटेम्प्ट केलाय मम्मा. मी गॅरीला बघून येते. तू कुठे जायचं नाहीयेस. हिंमत दाखवायची होती तर मग एवढी हिंमत तू तुझं आयुष्य पूर्वीसारखं करायसाठी दाखवायची ना बाबा. तुम्ही इतक्या अकंठ बुडालेला आहात त्या शण्याच्या प्रेमात. तुम्हाला बाहेरच्या जगाची जाणीवच नाही. आज मला एक गोष्ट कळून चुकली आणि ती मी माझ्या मनाशी पक्की धरून ठेवली. तुमच्या आयुष्यात जर कुणाला स्थान असेल तर ते फक्त शन्याला. मी आणि सुरुद एकदा रेडिओवरती काहीतरी ऐकत असेच चाललो होतो आणि एक रेशन कार्डावर नाव माझं घालाल का, औंदाला टामटूम वाजवाल का, असं एक गाणं त्याच्यात. आणि मी आणि सुरुद असं म्हणलं काय लिहितात आजकाल, कोणी उठून येतात, ते लिरिसिस्ट होतात. हे तुमच्या प्रवासात तुम्ही ऐकलं? हा, आणि त्यावर खूप कमेंट्स केल्या. नंतर कळलं ते यांनीच लिहिलेलं. मग खूप जीवन. अहो आता तरी म्हणत होती ना कोणी रंग लावायला आलं तर मी किंचाळायचे म्हणून. गेली जावई बापून बरोबर रंग खेळायला. आय थिंक दादाने मॅजिक केलंय. गो बघ जा घो खाई गेलो. बावीत बिवीत उडी मारल्यान काय बघ जा.
मी आणि सुरुत एकदा रेडिओवरती काहीतरी ऐकत असेच चाललो होतो आणि एक रेशन कार्डावर नाव माझं घालाल का, औंदाला टामटूम वाजवाल का, असं एक गाणं त्याच्यात. आणि मी आणि सुरुत असं म्हणलं काय लिहितात आजकाल, कोणी उठून येतात, ते लिरिसिस्ट होतात. हे तुमच्या प्रवासात तुम्ही ऐकलं? हा, आणि त्यावर खूप कमेंट्स केल्या. नंतर कळलं ते यांनीच लिहिलेलं. मग खूप जीवन. पहिली रेसिपी आहे ती आहे थंडाईची रेसिपी आहे, मँगो रोज थंडाई. आता बघूया आपण दुसरी कुठली रेसिपी करतोय. आता आपण करणार आहोत सुजी आलू फोल्ड्स.